प्राण्या, विसरून गेला तू दातार, जाईन काही अंती संगे, इथेच राहील हा संसार. सगळे सोय रे सारे स्वार्थी, तुझ्या कामी नाही ती. पादकाळी कळेल तुझला, पाट कशी ते फिरवीती. देई साथ जो कठीण समयी, साधू केवळ उपकारी. अवतार मने संताविन आहे, स्वार्थी ही दुनिया सारी. अवतार मने संताविन आहे, स्वार्थी ही दुनिया सारी. एक तुही निरंकार. संपूर्ण अवतारवाणी पद क्रमांक 242. माई माझी भुलून प्राण्या, विसरून गेला तू दातार, जाईन काही अंती संगे, इथेच राहील हा संसारची. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृश्य तत्त्वमच्छादिलक्षणम्, एकनित्यविमलमचलम सर्वदि साक्षिभूतं, भावातीत त्रिगुणरहित सद्गुरूत नमामि. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. सद्गुरु माता सुदीक्षा, निरंकारी राजमाता, प्रेमाने बोला निरंकार. आज या ठिकाणी तुम्हा सर्व संत महापुरुषांचं दर्शन करण्याचा जो सुअवसर प्राप्त झालेला आहे, तो केवळ सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने होतो आहे. महात्मा कबीरजी म्हणतात की कबीरा ओ दिन भला, जब साहेब आवे याद, लेखी घडे वही लगे बाकी दिन बर्बाद. तुमचं आमचं फार मोठं महत् भाग्य आहे की अशा घोर कलियुगामध्ये तुम्हा मला हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. की सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, पर या उत्तम किरीटी मैं रचली नाही. आता अतिशय सुंदर असा हा बहुमोलाची ही जी सुंदर काया तुम्हा मला ह्या कलियुगामध्ये मिळालेली आहे. बहुमोलाची जीवन काया हरिनामाविन जाईल वाया. ह्या हरिनामाशिवाय ह्या जीवन कायेला काही अर्थ नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला थोडंसं सावध व्हावं लागेल. तुम्ही आम्ही बेसावध झालेलो आहोत. हे का सांगावंसं वाटतं, कारण जे जे महात्मा ज्याच्या ज्याच्या ध्यानी मनी राम ते सावध असतात. ज्याच्या ध्यानी मनी राम त्याचं होईल सारं काम. बेसावध याच्यासाठी म्हणावं लागेल की आम्ही रोज खातो, आम्ही रोज जे जेवण जेवतो आहे, पण हम खाने के लिए जीते हो की जीने के लिए खाते हो, त्याचंच आम्हाला ध्यान लागत नाही. आम्ही रोज आंघोळ करतो, पण आंघोळ करायची म्हणून आंघोळ करतो की खऱ्या अर्थानं शरीर म्हणजे स्वच्छ व्हावं म्हणून आंघोळ करतो, याचाच आम्हाला थांगपत्ता नाही. आम्ही रोज पूजा अर्चा वगैरे करतो, पण त्या पूजा अर्चा करण्यामागचा आम्हाला उद्देश नक्की काय आहे. रोज आम्ही सत्संग करतो, पण का सत्संग करतो, कशामुळे सत्संग करतो, सत्संगच का करायची, ह्या करण्यामागचा उद्देश काय आहे, याचा आम्हाला काही थांगपत्ता लागत नाही. एके ठिकाणी बाबाजी म्हणत होते की चलने में प्रगती नाही, दिशा भी देखनी पडते है. आम्हाला सावध याच्यासाठी व्हावं लागेल की आम्ही जे करतो आहे, जे खातो आहे, जे करतो आहे, जे पाहतो आहे, जे पाहिलेलं आहे, जे पाहणार आहोत ते खरं नक्की आहे की भले पारखून बांधा गाठी. की जे आम्ही पाहतो आहोत, आता काय पाहतो आहोत, आम्ही सगळं जग पाहतो आहोत. ह्या जगामध्ये तुला काय दिसतं तुम्हा आम्हाला, ह्या जगामध्ये आम्हाला सगळ्या ठिकाणी पशु पक्षी झाडी झुडपं जनावरं दिसतात, पक्षी दिसतात, शेतीवाडी सगळं 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 दिसतं. पण मेन म्हणजे ईश्वर दिसतो का. जर ईश्वर दिसला नाही तर ह्या बाकीच्या सगळ्या पाण्याला काही अर्थ नाही. आम्ही रोज खातो, रोज सकाळचं उठतो, नाश्ता करतो, परत दुपारी जेवतो, परत संध्याकाळी खातो, आम्ही रोज खातो. पण जे खाल्ल्यानंतर आमच्या मनामध्ये तो भाव तयार होतो का की हा प्रसाद आहे म्हणून.
हा भाव जर तयार होत नसेल, त्या परमेश्वराचं आदा शुक्रिया आम्ही कधी मानतो का? परमेश्वरा सही सलामत आहे की आतापर्यंत तू आम्हाला एवढं जिवंत ठेवलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर रोज आम्ही सकाळी उठतो सगळेच. आज जगामध्ये जर पाहिलं तर लाखो लोक झोपलेले असतात, करोडो लोक झोपलेले असतात, काही जशीच्या तशी झोपलेली असतात, ती उठतच नाहीत. आम्ही पहिल्यांदा उठल्यानंतर आम्ही ह्या परमेश्वराचा आदा शुक्रिया केली पाहिजे, शुक्रिया मानलं पाहिजे की थँक्यू परमेश्वरा, की तुझ्यामुळं आज आम्हाला पुनश्च एकदा हे युग पाहायला मिळण्याची संधी आज आम्हाला मिळालेली आहे. म्हणजे ही जी माया आहे ना, माया मरी न मन मरा, मरमर गए शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह कर गए दास कबीर. ह्या रंगीबेरंगी दुनियामध्ये वावरत असताना की आम्ही ज्या जगामध्ये आम्ही वावरतो आहोत, ही माया आहे. यत द्रष्टम तत नष्टम. जे दिसत आहे ना ते एक ना एक दिवस नष्ट पावणार आहे. जे डोळे पाहतात ते सुद्धा, ज्यांना पाहतो ते सुद्धा. म्हणजे यत द्रष्टम तत नष्टम. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. हे ब्रह्म सत्य आहे, जग हे मिथ्या आहे. मिथ्या सब संसार, हा सगळा मिथ्या संसार आहे. म्हणजे मग मिथ्या संसार आहे तरी सुद्धा आम्हाला आहे ना हा सत्य मानतो, सत्य भासतो. हे मिथ्या आहे सगळं. याचा अर्थ सोडायला सांगितलं का? बरं, सोडून चालणार आहे का? समजा 1-2 तासाचा सत्संग आहे, आम्ही म्हणलो काय सगळंच मिथ्या आहे. मग जर 1 तास 2 तास 2.5 तास 3 तास 4 तास 5 तास आम्ही जर तासोन तास जर इथेच जर बसलो तर चालणार आहे का? नाही. काही लिमिट आहे, काही मर्यादा आहे. त्या मर्यादेमध्ये आम्हाला मर्यादेमध्ये राहून संसार बेशक करा, जगात राहून बेशक सारे जगताशी व्यवहार करा, सगळ्या जगामध्ये राहून बेशक जगताशी व्यवहार करा, तरी सुद्धा तुमचं मूळ ठिकाणा काय आहे? मी कोण आहे नक्की? मी का आलो इथे? आणि मला इथे येऊन नक्की काय करायचं आहे? मी कोण? मी इथे का आलो? आणि मला इथे येऊन नक्की काय करायचं आहे? हे बस 3 प्रश्न सातत्याने मनाला विचारलं पाहिजे की नक्की हू आय एम, मी कोण आहे नक्की, आणि इथे का आलो, मला इथे येण्याचा उद्देश काय आहे. इथून आम्हाला सगळ्यांनाच जायचं आहे एक दिवस. सत्संग समाप्तीनंतर सुद्धा आम्ही सगळे जाणार आहोत, पण जाण्याच्या अगोदर आम्हाला नक्की काय करायचं आहे. जसं सत्संग समाप्तीनंतर जाण्याच्या अगोदर आम्हाला इथे विचार ऐकायचे आहेत, संत महापुरुषांची वाणी ऐकायची आहे. मग हे बोल अमौलिक साधूजनांचे ऐकून इतरा कथन करा, पहिलं ऐकायला सांगितलेलं आहे. मग आतापर्यंत किती सत्संग केला, काय काय ऐकलं तुम्ही? बरं, जे ऐकलं आहे ते कधी आत्ममंथन आत्मसात ह्या गोष्टी केल्यात का आम्ही? आत्ममंथन हा जो विषय आहे, आत्ममंथन मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कदा सांडे मार्गू, एक हरी आत्मा जीवशिव समा, वाया तू दुर्गम. म्हणजे बाकीच्या ठिकाणी मन लावू नको, मना येथे धावगी. हे बघा, हे 2 तासाचा जो सत्संग आहे ना तो फार मोलाचा आहे. एक परिवार नित्यप्रती सत्संग करायचा. ही माया आमच्यावरती कधी हवी होते, ही माया अनेक प्रकारची आहे, अनेक प्रकारे ही माया आमच्यावरती हवी होते, आणि कधी आम्हाला इथे येऊन आम्हाला आहे ना नेस्तनाबूत करते, याचाच आम्हाला थांबता लागत नाही. ही माया अनेक प्रकारची आहे. म्हणून कबीरजी म्हणतात की प्रभू ताको तो सब भजे, प्रभू को भजे ना कोई, कहेत कबीरा जो प्रभू को भजे तो प्रभुता चेरी होय. ही लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती, ही लक्ष्मी कळली. लक्ष्मी म्हणजे ही माया आहे आणि ही चंचल आहे, ही एका ठिकाणी कधी थांबत नाही. प्रभू ज्या ठिकाणी स्थिर स्थावर झालेला आहे, प्रभू हा सर्वव्यापी आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, आणि हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. मग जसं हा हरीच्या शिवाय हे सगळं व्यर्थ आहे, मग हरीला पकडायचं, हे जे बाकी जे व्यर्थ आहे त्याला आपलंसं करायचं. हे भले पारखून मांदा गाठी, हे पारखण्याची कला आहे. इथे पारखता येतं. एकदा लक्ष्मीचा नारायणाचा संवाद झाला. लक्ष्मी म्हणते मी श्रेष्ठ आहे, नारायण विष्णू म्हणले मी श्रेष्ठ आहे, हा म्हणले मी श्रेष्ठ आहे. लक्ष्मी म्हणले मी श्रेष्ठ आहे, बाकी नारायण म्हणायचा मी श्रेष्ठ आहे. दोघांचा वाद चालला. ते म्हणले काय हरकत नाही, हातच्या कंकणाला आरसा कशाला, प्रत्यक्ष भूतलावरती जाऊया. आणि भूतलावरती आल्यानंतर प्रत्येकाने जे विष्णू होते त्याने एका सुंदर प्रवचनकाराचं सुंदर कीर्तनकाराचं रूप घेतलं. आणि जी लक्ष्मी होती ती लक्ष्मीने असं एकदम अकराळ विकराळ रूप,
एकदम दात पुढे आलेले, काळे कुट्ट शरीर, कपडे एकदम असे मळलेले वगैरे, अशा परिस्थितीमध्ये. आणि रोज कुरुंदळताई रोज सत्संगला यायच्या. ते आता त्या ताईंचं नाव काय, त्या रोज सत्संगला यायच्या. पण एक दिवस सत्संगला येताना नेमकी लक्ष्मी म्हणली आता आपला प्रताप दाखवायला सुरुवात करावी. एकदा ज्या ठिकाणी जे विष्णूने रूप घेतलं होतं ते एका गावामध्ये आले आणि म्हणले की मी प्रवचनकार आहे, ह्या गावामध्ये मला काही दिवस स्थान द्या. मग त्या सावकाराने काय केलं, म्हणले ठीक आहे, चांगलं गाव आहे, इथे तुमचं प्रवचन वगैरे होईल. मग प्रवचन वगैरे सुरू झाली. गर्दी दिवसेंदिवस वाढायला लागली. लक्ष्मी म्हणले आता आपला प्रताप दाखवूया. ही माया आहे ना, माये माझी भुलून प्राण्या विसरून गेला श्री भगवान. मग आता लक्ष्मी म्हणली आपला प्रताप दाखवूया. ठिकठिकाणी सत्संगला गर्दी, त्या प्रवचनाला गर्दी, वर्षानुवर्ष ते 8-8 दिवस तो कार्यक्रम चाललेला, गर्दी वाढत चाललेली. लक्ष्मीने सांगितलं की आपला प्रताप दाखवा. म्हणून जे रोज सत्संगला यायचे, जो नित्यप्रत्येक सत्संगला यायचा ना, एक दिवस सत्संगला येता त्या प्रवचनाला येता ना, त्या लक्ष्मीने सांगितलं कुठे चालल्या ताई. तर कुठे चालल्या ताई म्हटल्यानंतर म्हणले तिथं नाही का तुम्हाला माहिती. म्हणजे किती मोठा कार्यक्रम चाललेला आहे गावामध्ये, अहो अन्नदान बिन्नदान वगैरे सगळं, जेवण बिवण सगळं असतं म्हणले तिथं. तर म्हणले ठीक आहे, मला पाणी द्या ना म्हणले. आता ते रूप पाहिल्यानंतर ते अस्ताव्यस्त रूप, केस वगैरे वाढलेले, दात पुढं आलेले, काळं कुट्ट शरीर, कसं काय पाणी द्यायचं. म्हणून ते जर्मलचं जे भांडं होतं ना, जे आपण बाहेर वापरतो, बाहेर ठेवतो अंगणामध्ये, त्याच भांड्यामध्ये पाणी दिलं. आणि त्या लक्ष्मीच होती ती. लक्ष्मीचा रूप, लक्ष्मीचं जे सौंदर्य आहे ते फार वेगळं होतं. लक्ष्मीने जेव्हा ते पाणी घटाघटा पिलं आणि देताना मात्र ते जे जर्मलचं होतं ना, ते सोन्याचं झालं. अरे हा काय प्रकार आहे. मग ते लक्ष्मीने परत एकदा सांगितलं त्या म्हातारीने, त्या लक्ष्मीच्या रूपाने ज्या आजी होत्या बाई ना, हे तुमचं भांडं घ्या. अरे बाई असं भांडं नाही ना, थांबा. अहो तुम्हाला सत्संगला जायचं ना. अहो जाऊ दे, मी काल गेलते, परवा गेलते, रोज तेच आणि रोज तेच ऐकते. असं काही वेगळं ऐकायला काही भेटत नाही. नुसतं देव एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही. हेच 8 दिवस त्या बापाने सांगितले, याच्यापेक्षा वेगळं काही सांगितलेलं नाही. बसा म्हणले, घरी बसा. अहो पण तुम्हाला वेळ होईल ना, तिकडे जायचंय ना. नाही म्हणले चला आतमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी लक्ष्मीने हात लावला, सगळे सोन्याचे भांड, सगळं लखलखीत सोन्याचीच भांडी, आतमध्ये सगळं सोनं. कुरुंदळताई सत्संगला येत नाही, काल नाही आल्या, आज नाही आल्या. दुसऱ्या दिवशी पाठकताई त्यांच्याकडे गेल्या. का हो तुम्ही काय आहे ना. थांबा इथंच थांबा म्हणले, आतमध्ये जाऊ नका. का हो रोज आतमध्ये ते, आज काय इथंच थांबा होतं. नाही थांबा. अहो झालं काय. थांबा म्हणले, इथंच थांबा. अहो चला ना आतमध्ये. नाही थांबा. अहो म्हणले काय आले असते मी, पण नाही ना, एक लक्ष्मी माझ्याकडे आलेली आहे. कोणाला सांगू नका. लक्ष्मी माझ्याकडे आलेली आहे. पाठकताई मी तुम्हाला सांगते, हे कोणाला सांगायचं नाही. आणि मग असं करता पाठकताई म्हणले ठीक आहे ना, मला बी जायचं होतं, मला तर काय ते तर दाखव. अहो म्हणले त्या लक्ष्मीने प्रताप केला, म्हणले सगळं घर सोन्याचं करून टाकलं. आणि 8 दिवस तर जाऊन काय भेटलं म्हणले आपल्याला, काहीच भेटलं नाही. आज बघा माझं सगळं घर सोन्याचं झालेलं आहे म्हणले. पाठकताई म्हणल्या लक्ष्मीला विनंती केली, आमच्या घरी चला 2 दिवस. 2 दिवस पाठकताई, नंतर हळूहळू नंतर पिंगळेताई, हळूहळू नंतर फुलेताई, नंतर महापुरेताई, असं एकेकाची लाईन लागली. इकडची संख्या कमी आणि तिकडं संख्या जास्त वाढायला लागली. सगळं एक दिवस फक्त एकच कुरुंदळे सरासारखा एकच महात्मा, प्रवचनकार समोर आणि ते एकटे समोर, ध्यान लावून ऐकायचे. शेवटी ते वैतागले, म्हणले महाराज किती दिवस चालणार आता हे. म्हणले अख्खी सगळी लोक बंद पडली. म्हणले किती दिवस तुमचा मुक्काम आहे. त्याच ठिकाणी लक्ष्मी प्रगट झाली. म्हणजे देवा श्रेष्ठ कोण आहे. सांगण्याचा भावार्थ काय आहे. सांगण्याचा भावार्थ ही प्रभुता, ही जी माया. आता जिथं लक्ष्मी निघून गेली, प्रभुता जिथं निघून गेली, जिथं लक्ष्मी आपला नारायण निघून गेला, त्या पाठीमाग लक्ष्मी सुद्धा निघून गेली. चंद्रू तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका आणि संत तेत विवेका असणे के. ज्या ठिकाणी शंकर आहे त्या ठिकाणी पार्वती असणार आहे. ज्या ठिकाणी विष्णू आहे त्या ठिकाणीच लक्ष्मी राहणार आहे. ज्या ठिकाणी चंद्र आहे ना त्याच ठिकाणी चांदण्या राहणार आहेत. हे जे सगळं जे दिसतं ना रंगीबेरंगी, हे सगळ्या परमेश्वराची एक किमया आहे. ह्या परमेश्वराने तुम्हाला ह्या भूतलावरती याच्यासाठी पाठवलेलं आहे की मेहमान 2 दिनों का क्यों यहाँ दिल लगाया, अरे जिस काम से तो आया वो काम क्यों भुलाया. तुझं नक्की काम काय आहे इथे, ज्याच्यासाठी तू ह्या भूतलावरती आलेला आहे ना. उघड मानवा मन चक्षुला,
व्यर्थ समय घालू नको बाबा, सावध हो. आणि सावध होऊन ज्याच्यासाठी तू आलेला आहेस ना, ते कार्य म्हणजे केवळ त्या ईश्वराची प्राप्ती करून घेणं आहे. ईश्वराची प्राप्ती करून घेणं आहे. आणि ते ईश्वराची प्राप्ती केवळ बिना सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिना सुलभ ना सोई. इथे सत्य असत्य, सार असार, ब्रह्म माया, योग्य अयोग्य याचा निचोड होतो. खरं खोटं या गोष्टीचा उलगडा होतो. म्हणून नित्य नेम नामी हे एकाएकी होत नाही. वर्षानुवर्ष आम्ही सत्संगमध्ये बसलेलो आहोत. आम्हाला असं वाटतं, पण क्या लेकर आया था जग में, क्या लेकर तू जाएगा, अरे मुठ्ठी बांध के आया था जग में, हात पसारे जाएगा. नक्की काय घेऊन जायचं आहे आम्हाला इथं वाटतं. मगाशी एक महात्मा सांगत होते सुंदर, की इथं आल्यानंतर आमच्या मनोवांछित कल्पना, जे जे इच्छी प्राणी ते पूर्वी चक्रपाणी, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. पण केव्हा, की जेव्हा तुम्ही एकाचा आधार जीवनामध्ये घ्याल तेव्हा. रोज सत्संग का करायचा, काय आहे नक्की सत्संग करण्यामागचं ब्रीद काय आहे. एक परिवार रोज सत्संगला जायचा. एक दिवस त्या परिवारामधला एक मुलगा म्हणला, की आईला सांगितलं, की आई मी आज सत्संगला येत नाही. बोले का नाही. म्हणले मला आता एक्झाम आलेली आहे माझी, आणि ती एक्झाम आल्यामुळे मला आहे ना आता ते बराचसा अभ्यास करायचा आहे. अरे पण 2 तासात सत्संग आहे, तुझे बाबा तर ऐकणार नाही, तरी पण एकदा विचारून बघ, अतिशय महत्वाची परीक्षा आहे. ठीक आहे. मग विचारलं बाबांना. अरे म्हणले सत्संग करून परत 2 तासाकरता सत्संग कर आणि परत अभ्यासाला बस ना. नाही म्हणले, फार क्रिटिकल असतं, 2 तास वाया नको घालवायला, अभ्यास करायचा. बरं ठीक आहे, काय हरकत नाही म्हणले. मग 2 तास अभ्यास केला, परीक्षा दिली. पुढं परत 8 दिवस गेले. पुढं 8 दिवस गेल्यानंतर म्हणला, की मी आज सत्संगला येणार नाही. ते म्हणले का. म्हणजे आमची मॅच आहे, क्रिकेटची मॅच आहे, आणि त्या मॅच असल्या कारणानं मी त्या टीमचा कॅप्टन आहे आणि मला तिथं जावंच लागेल. आईने सांगितलं, की ह्यावेळेस तुझे बाबा काय नक्की ऐकतील असं काय वाटत नाही, तरी सुद्धा बघ एकदा विचारून. आणि जेव्हा आईने विचारलं, की म्हणजे आज अशक्य आहे ते म्हणजे का सत्संग करायचा, हा मागच्या याला आला नाही, परत आता अब्सेंट राहिलेला आहे, की पत्नीला बाहेर घेतलं आणि बाहेर येणं एक भला मोठा एक दगड होता आणि तिथे शेजारी एक घन पडलेला होता. त्या गृहस्थानं तो घन घेतला आणि सांगितलं, की हा जो हातोडा आहे ना, आता हा जो दगड आहे ना, कितव्या ठोक्याला फुटतो आहे हे ध्यान देऊन तू बघायचं. मग त्यांनी ते सुरू केलं. 1 2 3 4 5 6 7 आणि तो 20वा जेव्हा 20वा टोला जेव्हा बसला तेव्हा तो दगड होता ना, तो दुभंगला. आणि पत्नीने विचारलं, की तू टोला बसला तेव्हा हा फुटला. तर ते म्हणले, नाही पहिल्याच टोल्यामध्ये फुटला. तर मला पहिल्या टोल्यामध्ये नाही फुटला. हा 1 2 3 4 5 असं करत त्यांनी ते सहन केलं. आणि शेवटी जेव्हा 19वा टोला त्याला बसला, त्याची कॅपॅसिटी संपली आणि जेव्हा 20वा टोला बसला तेव्हा हा दगड फुटला. ठीक म्हणले, अशाच प्रकारचं आहे. आम्ही 1 2 3 4 5 अशा वर्षानुवर्ष सत्संग करतो आहे ना, हे घाव आमच्या मनावरती बसले जातात. आणि कधी एखादा घाव आमच्यावरती बसतो आणि आमच्या मनाची जडणघडण या ठिकाणी होते. म्हणून बरवा संत समागमो आणि प्रगटला आत्मारामो. ह्या सत्संगचं एवढं महत्व आहे. हे असं नाही की आज आलो आणि आजच्या आज मला सगळं प्राप्त झालं आणि आता नाही केलं तरी हरकत नाही. सद्गुरू माताजीने पहिल्यांदा तुम्हाला हे अनमोल ब्रह्मज्ञान दिल्यानंतर अतिशय महत्वाची 3 कर्म दिलेली आहेत. ती म्हणजे पहिली सत्संग आहे, नंतर सेवा आहे आणि नंतर स्मरण आहे. तुम्ही सत्संगला जर आलात तर तुमची सेवा होईल, तन्मन-धनाची सेवा होईल, ऑटोमॅटिकली तुमचं स्मरण होईल. आणि नंतर मग तुमचं हळूहळू धीरे म्हणा, धीरे सब कुछ होय, हे हळूहळू गोष्टी होतील. आणि नंतर मग आम्हाला वाटतं, की हा इथे फार बरं वाटतं. बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला भेटतं, की आम्ही पहिलं जात होतो सत्संगला, पण आता असा रस वाटत नाही. असा का विरस वाटला तुम्हाला? आता रस वाटत नाही असं का वाटलं? मनासारखे न होता, अरे बालकाशी मारे माता. जर मनासारखं जर झालं नाही ना, तर आई सुद्धा मुलाला मारते.
आज आमची तशी अवस्था आहे. आम्ही काहीतरी घेऊन या ठिकाणी बसलेलो असतो. मुलीचं लग्न आहे, कसं व्हायचं? पोरग लग्नाला आले, कसं व्हायचं? अजून पोराला नोकरी नाही, कसं व्हायचं? आणि जिथं तुम्ही तन मन आणि धन तुका म्हणे घालू, हा मला भार सोपस्कारित्या टाकता येत नाही. तो भार आम्ही आमच्या डोक्यावरती घेतो आहे. जशी ती आजीबाई ट्रेनमध्ये जाते आहे ना, आजीबाई ट्रेनमध्ये बसली, आजीबाईने काय केलं? जो बोजा होता ना, जे गठुडं होतं ना, ते आपल्या डोक्यावरती ठेवलं. तुमच्यासारखा एक सद्गृस्त म्हणला, अहो आजीबाई ती खाली ठेवा. म्हणजे कशाला विनाकारण त्या ट्रेनला ओझं? आता जिथं आजीचं ओझं ट्रेन सहन करते, तिथं त्या आजीच्या जे ओझ्याचं आहे ते ट्रेन सहन करणार नाही का? हा तुमचा आमच्या आम्ही विनाकारण घेतलेला फक्त बोजा आहे. नाहीतरी तुम्ही काय करताय? नाहीतरी आपण काय करणार आहोत? काय आपल्या हातामध्ये आहे? क्या भरोसा आहे जिंदगाने का, आदमी तो बुदबुद आहे पाने का. तुम्ही जर ठरवलं मला हे असं करायचं, तसं होतं का? जर समजा तसं जर झालं असतं, तसं तुम्ही जे म्हणाल ते जर झालं असतं, तर आज प्रत्येक जण साधू बनला असता. तसं होत नाही. हे जो होता है ठीक होता है, फिर भी मन क्यों उदास रहता है. जे होतं ना ते चांगलं होत आहे, जे झालंय ना ते सुद्धा चांगलं झालंय, जे होणार आहे ना ते सुद्धा चांगलं होणार आहे. फक्त ह्या सगळ्या क्रियात्मक कार्यामध्ये आपण सद्गुरूला किती त्याला ध्यान धरलेलं आहे, किती ॲडिशनल करून घेतलेलं आहे, याला महत्त्व आहे. जीवन फार सुंदर आहे, जीवनामध्ये फार आनंद आहे, फक्त तो तुम्हाला मला घेता येत नाही. आम्ही सत्संगामध्ये बसतो ना तरी सुद्धा आमचं लक्ष वेगळ्या ठिकाणी असतं. आता अजून 10 मिनिटं आहे, नंतर मग पुढं जायचं आहे. म्हणजे आम्ही बसलो इथे पण लक्ष त्या ठिकाणी आहे. अहो जेव्हा सर्वांगाचं कान करून तुम्ही सत्संग ऐकता ना, तेव्हा म्हणतात ना, एक घडी आधी से भी पुनी आद, तुलसी संगत साध की कटे कोटी अपराध. हे संत वचन आहे. एक घडी आधी से भी पुनी आद, तुलसी संगत साध की कटे कोटी अपराध. श्री संत चरण की गंगा, तू इसमें लगा ले गोता, वरना इस दुनिया से जाएगा एक दिन रोता. रडत जावं लागेल आम्हाला, पण आम्हाला सावध झालं पाहिजे. अरे सावध झालो आणि हरीच्या आलो जागरणा. आम्ही बेसावध पद्धतीने भक्ती करतो आहेत. आम्हाला वाटतं आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. अरे हे सगळं मिळणार आहे, हे सगळं मिळणार आहे, पण देणारा कोण आहे नक्की? सकल जीवांचा करीतो सांभाळ, आणि मग तुझं मोकलीला असे नाही, जशी स्थिती आहे तैशा परी राहे. अरे कौतुक तो पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा कधी होते? संत जनाची संगत करून हरीचा मनी विचार करा, मनात ठेवा शब्द गुरुचा, आणि एकाचा आधार धरा. आणिक सारे प्रयत्न मिथ्या. अहो तुम्ही किती लाख कोशिश करा, काही होत नाही. आणिक सारे प्रयत्न मिथ्या आणिक सर्व उपाय, मायेतून ह्या मनास काढूनी, मणिधरा श्रीहरीचे पाय. हा जगताचा करता धरता, जगताचा असे दातार, अरे याचाच आश्रय घे मानवा, स्वामी हाच असे करतात. भरील जो या झोळी धनाने, धनिक खरा तोची होई, म्हणे अवतार ज्यास मिळाले, दास गुरुचा तोही. आज आमचं भाग्य आहे की अशा घोर कलियुगामध्ये आम्हाला पूर्ण असा सद्गुरू मिळालेला आहे. पुरे का काम पुरा, बाड घाट कुछ नाही. हा जो पूर्ण सद्गुरू आहे ना, याचं कामही पूर्ण आहे. फक्त या ठिकाणी आम्हाला थांबावं लागेल, या ठिकाणी आम्हाला बसावं लागेल. का बसायचं? हा पण थोडा मनाला प्रश्न आहे ना, का बसायचं? कारण जीवनामध्ये अशा असंख्य विस्कळीत झालेल्या घड्या आहेत. ती विस्कळीत झालेली घडी सुरळीत करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे केवळ सद्गुरूचं चरण आहे, केवळ सत्संगत आहे. म्हणून म्हटलेलं की संत गुरु परमात्मा तीनों बडे महान, संत मिलावे गुरु से आणि गुरु मिलावे भगवान. ही एकमेव स्थिती अशी आहे. म्हणून मनामध्ये कुठलाही क्लेश नको, कुठलीही चिंता नको, कुठल्याही मनामध्ये यातायती नको, कुठलीही हालापेष्ट नको मनामध्ये. एकदम मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. कधी कधी मन या ठिकाणी यायला लागलं, असं वाटलं ना आज लवकर जावा, की आज काहीतरी दुसरं एखादं काम निघतं.
एखादा तिसरं काम निघतं. पण ती सगळी वेळात वेळ काढून जर तुम्ही सत्संगाला प्राधान्य जर दिलं, जेव्हा तुम्ही गुरुसाठी 1 पाऊल उचलताना तेव्हा गुरु तुमच्यासाठी 10 पाऊल येत असतो. हे कधी पण ध्यानामध्ये ठेवायचं, कधी पण ध्यानामध्ये ठेवायचं. संत मिलन को जाइये तज मन अभिमान. तज मनाचा अभिमान हा केवळ याच ठिकाणी नष्ट होतो. मन प्रसन्न होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे केवळ सत्संग आहे. करू नका काही, सत्संग तो धरा. पूर्वीचा म्हणजे कुठला? मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मला नक्की या ठिकाणी नक्की काय करायचं आहे. मी हू आय एम. मी कोण आहे? मी म्हणजे एक शरीर आहे का? मी म्हणजे हात आहे का? मी म्हणजे एक पाय आहे का? मी म्हणजे डोकं आहे का? मी म्हणजे बॉडी आहे का? अरे हा देह तुझा, मग शरीरातला तू, देहातील तू कोण? देहामध्ये जो असणार आहे ना, तर की कोण आहे? देह जन्मतो देह मरतो, देहाविन बोलणारा कोण? देहाविन. जर देह जर बोलत असेल, देहबोली वेगळी आणि देहातील बोलणारा वेगळा. देहबोली म्हणजे त्याची बॉडी लँग्वेज, त्याची देहबोली आपण समजतो, हा देहबोलीतून बोलतोय. पण जेव्हा देहातला निघून जातो, देहाविन बोलणारा तो कोण? अरे जर बॉडी जर बोलत असेल आणि मुर्दा बोलायला लागला तर? एखादी बॉडी आहे आणि जर देह जर बोलतो मग मुर्दा बोलायला लागला तर? डेथ बॉडी जर बोलायला लागली, बायकोने अतिशय प्रेम केलं म्हणून बायको रडायला लागली, आणि जर ती देह बॉडी आहे, जी बॉडी आहे मेलेली डेथ बॉडी, आणि त्या बॉडीने जर हात केला, नको रोडो बाई, भरपूर त्रास दिला, तर ती बाई थांबेल का तिथं? थोडासा विचार करा की आम्हाला ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासे आपण. मी नक्की कोण आहे? मी इथे का आलो आणि मला इथे नक्की काय करायचं आहे? मी एक आत्मा आहे. हू आय एम. मी कोण आहे नक्की? आय एम सॉल. मी म्हणजे एक आत्मा आहे. मी एक परमात्म्याचा एक अंश आहे. मी ह्या ठिकाणी काही दिवसाकरता आलेलो आहोत. मी काही दिवसाकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते कार्य करणं म्हणजे केवळ मला याची प्राप्ती करायची आहे, हरीची प्राप्ती करायची आहे. आणि ते हरीला आपलंसं करायचं आहे. आणि याला एकदा याच्याशी आपलं नातं जर जोडलं, हरी प्राप्तीशी उपाय सांगितलेला आहे संतांनी. अरे बाबांनो, हे करण्यासाठी तुम्हाला ह्या भूतलावरती पाठवलेलं आहे. हेच काम आहे तुमचं. हा बाकीचा संसार हा होत राहतो, संसार हा होणार आहे, संसार हा होत राहतो. परमार्थ हा आवर्जून करावा लागतो, परमार्थ आवर्जून करावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही 13 रूप आहे संसार, जेव्हा देवा हे सगळं तुझा संसार आहे, 13 रूप आहे संसार, ही भावना ठेवून जेव्हा तुम्ही संसार करताना, तेव्हा संसारामध्ये जे रमताना रखडता येत नाही तिथे, मग तिथे रमता तुम्ही. हे सगळं तुझी कृपा आहे देवा. जे काय आहे ना, घर दार धन सुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा असक्ती ते, हो लाभ हानी वासुक दुःख मनी भाव ठेवी साक्षीत्वाचा. धन सुत दारा असू दे पसारा. अरे हा सगळा पसारा आहे. एक दिवस ना एक दिवस हा आवरावाच लागणार आहे. पिसारा आणि पसारा. जेव्हा मृग नक्षत्र येतं ना, जेव्हा मोर नाचतो ना, त्याचा तो पसारा फुललेला असतो बघा, पण तो सारखा ठेवत नाही, त्याचा तो पसारा त्याला आवरावाच लागतो, पिसारा. तसा हा पसारा आहे ना, धनसुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा असक्ती ते, आसक्ती नको त्याच्यावरती. जे काय आहे ना देवा, तुझी कृपा आहे. आज मला हे बहुमोलाची जी शरीराची जी काया दिलेली आहे ना, अतिशय मोलाची आहे, अतिशय मोलाचं आहे. अरे ही ह्या बॉडीची जी किंमत पाहिली ना, किती लाख मोलाचं आहे. याचा कधी विचार केलेला आहे? हा निर्माण करता कोण आहे? कोणी? आईच्या पोटामध्ये असताना सुद्धा त्या परमेश्वरानं आमची काळजी घेतलेली आहे, आईच्या पोटामध्ये असताना. आणि जेव्हा आईच्या पोटामध्ये असताना म्हटलं जातं ना, कुणी निर्मिली काया, ही सुंदर कोण निर्माण करतो आहे, कोण निर्माण करणार आहे? कधी याचा विचार केलेला आहे? कारेन आठविशी कृपाळू देवसी, कधी विचार केलेला आहे की हा कारेन आठविशी कृपाळू देवसी, पोषितो जगासी एकला तो, उष्ण काळ मासी फुटती तरोवर, आणि जीवन त्याशी कोण घाली, अरे कुणी केली बाळा तुझ्या दुधाची उत्पत्ती, वाढावी श्रीपती सवेदोन्नी. कारेन आठविशी, प्रश्न आहे मनाला. हा निर्माण करणारा हा जे शरीर आहे ना, कुणी निर्माण केलेला आहे? कुणी निर्मिली काया, कधी विचार केलाय? कधी बसलेला मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. अरे नक्की काय करायचं आहे? कोण आहे या जगाचा निर्माता आहे? कोण आहे? कधीतरी विचार करा.
हा निर्माण करणारी ही जी शरीराची काया कुणी निर्माण केलेली आहे? कुणी निर्मिली काया? कोण प्रकाशितो माया? कुणी धरियेली धरणी? अरे कोण आहे ब्रह्मांडाचा धनी? कुणी धरियेले आकाश? कुठे केले उभे खांब? हे एवढंसं भवन आम्ही उभं केलं. 4 ठिकाणी खांब लावलेले आहेत, 8 ठिकाणी त्याला सपोर्ट दिलेला आहे, तेव्हा हे कुठेतरी उभं राहिलेलं आहे. पण हे निर्माण करणारं हे जे आकाश आहे याला कुठेतरी खांब आहेत का? कुठे केले उभे खांब? आणि तुका म्हणे साधनी ठाई पाहावे शोधनी. बाबांनो, याचा ठाव घ्या. निरंकारी मिशन हे शिकवत आहे की मेहमान दो दिनो का, कुठून आलेला आहेस आणि जायचंय कुठं तुम्हाला नक्की? जाण्याच्या अगोदर नक्की काय करायचं आहे? जाण्याच्या अगोदर क्या भरोसा आहे जिंदगानी का, आदमी तो बुदबुद आहे पाणी का. अरे मी उद्या करल उद्या करल उद्या करल, अरे पण पलका बी भरोसा नाही. माणसाला क्षणाचा भरोसा नाही. क्षणभंगूर जीवन आहे. देहे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे थोडासा विचार कर. आणि ह्या गोष्टीचा विचार करून जे आपुला तो देव एक करून घ्यावा, आणि तेने विना जीवा सुख नाही. हरी की प्राप्ती सदा सुखदायी. हे याच्यासाठी म्हटलेलं आहे की बाबांनो, ह्या संसारामध्ये जर तुम्हाला आनंद उपभोगायचा जर असेल तर केवळ एक आणि एक केवळ परमात्मा आहे. एक हरी आत्मा जीव शिव, हाच परमात्मा आहे. ह्या सगळ्यांना आनंद देणारा हा परमात्मा आहे. जसा जगाला एक सूर्य सगळ्या जगाला प्रकाशमान करतो, तसा हा एक परमात्मा आहे ना. तरी सगळे अंडज पिंड स्वेदज उद्भिज सगळ्या प्राण्यांची भूक भागवण्याचं सामर्थ्य एका परमेश्वरामध्ये आहे. 8 दिवस पाऊस चाललेला होता. कुणी विचार केलाय किती नुकसान झालंय? कोण आहे याच्या पाठीमागचा कलाकार? कोण आहे सगळी शक्ती काम करणारी? ही निराकार शक्ती काम करते आहे. आणि ह्या निराकार शक्तीचं ज्ञान सद्गुरू माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादानं, अरे आम्ही भाग्याचे दास पंढरीरायाचे. आमच्या घरी उंदीर घुशी, तुमच्या घरी गाई म्हशी, तरीही आम्ही भाग्याचे. का म्हटलेलं आहे? कारण आम्हाला अनमोल शरीर मिळालेलं आहे. हे नरदेह निदान लागले हाती, आणि उत्तम सार उत्तम गती. हे उत्तमातलं जे उत्तम आहे ना, हे केवळ तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या हातामध्ये आहे. डोळे मिटून कैशी प्राण्या, गाढ झोप आली तुझला, जागा होणी कार्य करी तू, जा लागे जगती आला. मानव तन अति दुर्लभ आहे, सहज मिळाले नाही तुला. गर्भातून तू येता बाहेर, अरे विसरलास भगवंताला. निज स्वरूपाची जाण न तुझला, अरे घे गुरु करवी याची जाण. जाण तो वेड्या कोण हा स्वामी, जाणे दिले तनमन प्राण. अरे यमधर्माला काय सांगसी, याचा थोडा करी विचार. म्हणे अवतार तव हाती आहे, करी जीत किंवा तू हार. तुमच्या हातामध्ये आता जीत आणि हार आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. गुरुने तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे. जसं महात्माने सांगितलं अभंगाद्वारे की आधी गुरुशी वंदावे आणि मग साधन साधावे. अगोदर आम्हाला गुरु कळला पाहिजे. अरे गुरु नाही नाशिवंत, गुरु आहे भगवंत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्दैव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अरे गुरु हा अनादी कालापासून आहे, होता आहे आणि राहील. आजही समयाचे सद्गुरू सुदीक्षा माताजी आमच्या बरोबरीने, आम्हाला ह्या बरोबरीने घेऊन चाललेले आहेत. आणि ह्या निराकार परब्रह्म परमात्म्याची, ज्या देवाला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, जो जात नाही, येत नाही, तुटत नाही, फुटत नाही, ज्याच्यावरती कुठल्या शस्त्राचा प्रघात होत नाही, असा हा परमात्मा, असा हा निर्गुण निराकार. आणि ह्या निर्गुण निराकाराची जाणीव आम्हाला सद्गुरू माताजींच्या कृपेने झालेली आहे. आम्ही फार भाग्यवान आहोत. आणि हेच ज्ञान आहे. अरे मी जो आतमध्ये आहे ना, तोच बाहेर आहे. आत बाहेर. मगाशी ज्या बहिणीने गीत गायले ना, कुडीला म्हणे आत्मराज बोलतो. अरे ह्या कुडीला तो आतला जो जीव आहे ना, तळमळीने सांगतो आहे. कुडीला म्हणे भज सद्गुरूला, त्या सद्गुरूला भज, त्या सद्गुरूला शरण जाय, त्याशीच ब्रह्मप्राप्ती होय. अनेक नलगे उपाय धरी सद्गुरूचे ते पाय. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आणि दर्शनी समाधान अति जैसे. हे समाधान पाय प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर केवळ ईश्वरी ज्ञान जीवनामध्ये घेतलं पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे. तरी ह्या संतांना आम्ही भजलं पाहिजे. नित्य नेम नामी, त्या नित्य प्रति संतांचा सहवास पाहिजे. उठत बैसत हरी भजो, साधू संग प्रीत, नानक दुर्मती छूट गई, पार ब्रह्म वसेचित. अतिशय साधन
मस्त साधं मिळालेलं आहे, अतिशय सुंदर जीवन आहे. फक्त आम्हाला ते घेता आलं पाहिजे. तो आनंद जीवनाचा आम्हाला उपभोगता आला पाहिजे. जर आम्ही ह्या मायेमध्ये हा असा तो तसा, हे आमचा भाऊ असा, तो मला असं करतो, बऱ्याच दिवस झालं फोनच नाही केला, आमची जाऊबाई अशी, हे दिननंद तशी, त्या नंदाची कार्टी ती तशी, हे असं जर डोक्यात जर घोंगाव जर बसलं ना, अरे हा आनंद तुमच्यापासून बाजूला जाईल. हा आनंद आम्हाला मिळवता आला पाहिजे. आणि हा आनंद मिळवण्यासाठी जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, आणि हा निश्चित भक्तियोग जाणं माझा. अरे मुझमे राम तुझमे राम सब में राम समाया. अरे माझ्यामध्ये राम आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा राम आहे. कोई बात नाही, चलो. अरे परमेश्वराने मला एक संधी देण्याली आहे ती सेवा करण्याची. मग पतीला पत्नीची सेवा करण्यासाठी, पत्नीला पतीची सेवा करण्यासाठी, आईला मुलाची सेवा करण्यासाठी, मुलांना आईची सेवा करण्यासाठी एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ. हा पंथ, ही वाट आहे ना, ही अनादी कालापासून चालत आलेली. हे आम्ही फक्त पाहुणे आहोत, आम्हाला जायचंच आहे. जसं रेल्वेमध्ये सहप्रवासी आहोत आपण, तुम्ही आम्ही सगळे. जसं एखाद्या रेल्वेमध्ये आम्ही सहप्रवासी बसतो, कोण गाणं गातंय, कोण पिक्चर पाहतंय, कोण फॅन लावतंय, कोण खिडकीतून डोकवतंय, अनेक प्रकारचे नटरंगी बसलेले असतात तिथं. पण मला माझा ठिकाण आल्यानंतर मला मात्र त्या ठिकाणी उतरावंच लागेल. तिथे मात्र जर आमच्या बरोबरने जर एखादा प्रवास करणारा जर असला आणि त्याला सांगितलं की तू फार गोड बोलतो, तू फार सुंदर बोलतो, चल ना पुढच्या स्टेशनपर्यंत, तर तो येणार नाही. माझं स्टेशन आल्यानंतर मला उतरावंच लागेल. मग उतरण्याच्या अगोदर जी शिदोरी सद्गुरूने दिलेली आहे ना, ती शिदोरी एकदा ओढा आणि एकदा पहा. त्या शिदोरीमध्ये काय काय सांगितलेलं आहे. सत्संग सांगितली, सेवा सांगितलं आणि स्मरण सांगितलेलं आहे. ते 3 कर्म नित्यप्रती करा आणि प्रति शिदोरी जशीच्या तशी व्यवस्थित. जेव्हा जेव्हा अडचण येईल ना, तेव्हा सद्गुरूने दिलेली शिदोरी आहे ना, ती एकदा उघडण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जीवन सार्थक करा. प्रेमाने बोला.